पिते, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या या दिवशी हे सुंदर लोक या ठिकाणी आले आहेत आणि तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना स्पर्श कर. देवा, मी तुला प्रार्थना करते, इथल्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि कुणीही इथून रिक्त जाऊ नये. तर उत्साही, उंचावलेले, सुटका झालेले, बरे झालेले, मोकळे झालेले आणि हरवलेल्यांचं तारण झालेले होत, येशूच्या नावाने, आमेन. काही वेळापूर्वी एका महिलेची साक्ष तुम्ही ऐकली असेल. जरी ती चर्चला जाणारी होती, कधीही ती चर्चला जाणं चुकवत नसे. ती आणि तिचं कुटुंब मेहनतीने चर्चला जायचे, पण पडद्यामागे, बंद दारामागे ती उद्ध्वस्त होती. त्याचा एक भाग म्हणजे ती देवाने दिलेली तिची ओळखच ती हरवून बसली होती. मला विश्वास आहे की पुष्कळदा जगामध्ये आपण जे काही बघतो तो वास्तविकपणे केवळ एक देखावा असतो, जे काही आत्मिकतेत घडतंय त्याचा. आत्मिकतेने आपण ते पाहू शकत नाही. आजकाल ओळख हरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी एक सिनेमा पाहिला ज्यात एका बाईची ओळख चोरली गेलीये. तिचं जीवन भयान झालेलं आहे आणि ज्या व्यक्तीने ही ओळख चोरली, खूप सगळी खरेदी त्याने केली आणि तिलाही सगळी खरेदी चुकवायला तो सांगत होता आणि न केलेल्या गोष्टींसाठी तिला वेठीला धरलं गेलं आणि शत्रूशी वागावं तसं तो वागत होता. सतत त्रास देत होता आणि तो सतत कशासाठी तरी पैसे द्यायला सांगत होता आणि सारखं देत राहणं. जरी येशूने किंमत चुकवली असं बायबल सांगताय तरी तुम्ही जाणून घ्यायला हवं तुम्ही कोण आहात. तुम्हाला समजायला हवं तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. तुम्हाला समजायला हवं तुमची कुठली ओळख आहे. आणि ही ओळख चोरण्याची समस्या इतकी भयानक आहे की लोक आता त्यासाठीचा विमाही घेत आहेत. पण खरंच आनंदाची बातमी ही की ओळख चोरण्याच्या समस्येसाठी येशू हाच आपला विमा आहे. मी आत्मिकतेविषयी बोलते आहे. आज मला खरंच वाटतं तुम्ही आपलं अंतःकरण उघडून वचनाचा स्वीकार करा, कारण मला विश्वास आहे पुष्कळांना आपण कोण आहोत या बाबतीत संभ्रम आहे. त्यांना या जगात दबल्यासारखं जाणवत आहे. त्यांना सभोवतालच्या लोकांच्या अपेक्षांनी गुदमरायला होत आहे. पुष्कळदा आपल्याला अनेक व्यक्तिमत्वाची अनेक रूपं घ्यावी लागतात ज्यात आपण गोंधळून जातो आणि आपण आपली खरी ओळख विसरतो. आणि ठामपणे मला वाटतं आपल्या समाजात असुरक्षिततेचा रोग बळावलाय आणि संबंधांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत, कारण त्यामुळे लोक एकमेकांशी मोकळेपणाने वागू शकत नाहीत. आणि आज खूपच ढोंगीपणा सगळीकडे भरला आहे आणि दैहिकतेमुळे लोक जास्त करून इतरांना कसं आवडेल तसंच वागू पाहतात. पण सत्य असं आहे, देव तुमच्याशिवाय इतर कुणाला मदत करणार नाही. ऐकताय ना तुम्ही? देव तुमच्यामध्ये इतर कुणालाही मदत करणार नाही शिवाय तुमच्या. आणि त्याला तुम्ही लोकांना खुश करणारे नको आहात. सामान्य रीतीने लोकांना सुखावणं आणि खुशमस्करी करणं यात फरक असा आहे की तुम्ही त्यांच्याकरवी वागवले जाता आणि त्यांच्याकरवी नियंत्रित केले जाता, कारण त्यांना खुश करण्यात तुम्ही इतके वाहवत जाता की तुम्ही स्वतःला दुःखी बनवता आणि बऱ्याचदा तुम्ही देवालाही दुखावता. गरज असते तेव्हा तुम्ही लोकांना नाही म्हणू शकत नाही आणि जेव्हा ख्रिस्तात तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत नसतं. पुष्कळ लोक चर्चला जातात आणि नियम आणि कायदे पाळतात, पण सत्य हे असतं ते स्वतःलाच आवडत नसतात. ते स्वतःला दोषी समजतात, अपराधी मानतात. ते लज्जेत आणि आरोपात जगत असतात, जगामध्ये कुठेतरी भरकटून जातात. आणि एक सांगू का, जेव्हा तुम्ही चर्चला जाता आणि जर तुम्हाला नवीन 10 नियम आणि सिद्धांत पाळायला सांगितले तर तुमची गोंधळातून सुटका होणार नाही. गरज आहे ख्रिस्ताला आणि त्याच्या पुनरुत्थित सामर्थ्याला ओळखण्याची आणि तुम्ही त्याच्यामध्ये कोण आहात हे जाणून घेण्याची. त्याच्यामध्ये तुमची ओळख जाणून घ्यायला तुम्ही शिकायलाच हवं. जो कोणी ख्रिस्तात आहे तो नवी उत्पत्ती आहे, नवी कोरी ओळख असलेली निर्मिती आहे, नवीन कोऱ्या स्वभावासहित खोलवर आत त्याच्यामध्ये जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, सगळ्या गोष्टी नवीन कोऱ्या झाल्या आहेत. यहोशवा 5 मध्ये जेव्हा यहोशवा लोकांचं नेतृत्व करीत यरीहो शहर घ्यायला जाणार होता, प्रथम देवाने त्याला सांगितलं की आज मी इजिप्तमधील लोकांची निंदा तुमच्यापासून दूर केली आहे. जोवर तुमची निंदा दूर होत नाही तोवर तुम्ही जागेचा ताबा घेऊ शकणार नाही. निंदा म्हणजे कलंक, लज्जा आणि सार्वजनिक अपयशाची भावना होय.
काही वर्ष तुम्ही या जगात राहिल्यास प्रत्येकामध्ये जवळपास ही भावना दिसते, पण ही भावना निपटून टाकण्यासाठी येशू मरण पावला. तेव्हा तुम्ही नवी उत्पत्ती म्हणून जगू शकता. आपण फक्त त्याची गीतं गाऊ नयेत, तर तसंच जगावं, तसा आनंद घ्यावा, आपल्या जीवनात ते उतरावं. नक्कीच. कुणी आमेन म्हणणार आहे का? असं इथे कुणी आहे का ज्यांना आहे त्यापेक्षा चांगलं वाटायला हवंय? आमेन. सततची दोषी भावना, अपराधीपणा, इतरांशी स्पर्धा, इतरांसोबत तुलना याचा कंटाळा आलाय का कंटाळा तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगू शकते, माझेही असे भयानक प्रश्न होते आणि मी त्यापासून मुक्त झाले. ज्या व्यक्तीला आपण ख्रिस्तात कोण आहोत हे ठाऊक असतं, त्याच्या व्यतिरिक्त सैतान कुणाचीही घृणा करत नाही. आत्मविश्वासू लोकांचा तो द्वेष करतो. सैतान आत्मविश्वास असलेल्यांना घाबरतो. तुम्ही तर येशू ख्रिस्तात आत्मविश्वासू राहू शकता. इफिसकरास 1 प्रमाणे आज आपण काही वचनं पाहणार आहोत आणि मला वाटतं खरंच तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं. सुरुवातीला इफिसकरास अध्याय 1 वचन 3 आणि 4 पहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता याला स्तुती, गौरव, प्रशंसा, धन्यवाद असोत. त्याने आपल्याला ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे. ख्रिस्तात. बघा, लक्षात घ्या, ख्रिस्तात. आता लक्ष द्या, तो आपल्याला आशीर्वादित करील. आशीर्वादित केलं असतं, करणार असतं असं नाही. त्याने ख्रिस्तात आपल्याला आशीर्वादित केलं आहे. येशूने आपल्यासाठी इतर काहीही खरोखरीच करायची गरज नाही. आपल्याला केवळ त्याने जे केलंय त्यावर विश्वास ठेवायला हवा. या क्षणी जरी ते आपल्या जीवनात दिसत नसलं, या क्षणी ते आपल्यासाठी असल्याचा विश्वास आपण ठेवायलाच हवा. आत्मिक रीतीने ते आपलं आहे. आपण त्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ते पाहणार आहोत. जर सतत आपण त्यावर विश्वास ठेवून देववचनाशी सहमत झालो तर देवाची आपल्यासाठी सुंदर योजना आहे. केवळ इतरांसाठीच नाही, देवाची सुंदर योजना तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे. देवाला तुमची प्रगती व्हायला हवी आहे. तुम्हाला चांगलं वाटावं असं त्याला वाटतं. तुम्ही क्रियाशील असावं असं त्याला वाटतं. बायबल म्हणतं तुम्ही मस्तक आहात, पुच्छ नव्हे, वर आहात, खाली नव्हे, उसने घेणारे नव्हे तर तुम्ही उसने देणारे व्हाल. हे कसं वाटतं? एक सांगू का, यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. देवाशी कसं सहमत व्हायचं हे शिकायला हवं. आमोस 3:3 म्हणतं, पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? देवाशी सहमत होणं तुम्ही शिकावं आणि वचन तुमच्या बाबतीत काय सांगतं यावर विश्वास ठेवावा. इतर जण तुमच्या बाबतीत काय बोलतात यावर नाही. तुम्ही काय विचार करता नाही. जग काय विचार करतं त्याप्रमाणे नाही. इतर सगळ्यापेक्षा देववचनाची प्रशंसा करायला आपण शिकायला हवं. म्हणून जर बायबल म्हणत असेल मी प्रत्येक आशीर्वादाने आशीर्वादित आहे, मग मीही म्हणायला हवं मी प्रत्येक आशीर्वादाने आशीर्वादित आहे. नीट लक्ष द्या, ख्रिस्तामध्ये, त्याच्यामध्ये, ख्रिस्तात असा शब्दप्रयोग पुष्कळदा ऐकला असेल तुम्ही. कोणी कसं ख्रिस्तात येऊ शकतं? खूप सोपं आहे. ज्या क्षणी तुम्ही खरेपणाने येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करता आणि त्याच्यावर विश्वास ठेवता, तो आपल्या पातकांसाठी मेला असा विश्वास ठेवता. तुमची किंमत त्याने चुकवली, त्याने तुम्हाला क्षमा केली आहे, त्याने तुम्हाला धुवून साफ केलंय, तुमच्यासाठी जागा तयार करतोय तो स्वर्गात सर्व काळासाठी. आणि ज्या क्षणी तुम्ही हा विश्वास ठेवता, बायबल सांगता तुम्ही आहात त्याच्यामध्ये आणि तो आहे तुमच्यामध्ये. तुम्ही देवाचं मंदिर बनता. बघा, किती वेळा आपल्याला ऐकावं लागणार आहे अंतिम उत्सुकतेपूर्वी, तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुम्ही त्याचं घर आहात, तो तुमच्यात राहतो. जे काही या जगात करावयाचे ते तो करू देतो. मी सर्व काही करण्यास ख्रिस्तामध्ये सामर्थ्यवान आहे. आमेन. तुम्ही आशीर्वादित आहात ख्रिस्तामध्ये. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद पवित्र आत्म्याद्वारे दिले आहेत. वचन 4, ख्रिस्ताच्या ठाई त्याच्या प्रीतीत आपणास निवडून घेतले. वा, मी खुश आहे की देव माझ्या बाबतीत अडखळला नाही. जणू त्याच्याकडे दुसरा विकल्पच नव्हता. देव तुमच्या मागे असतो उद्देशपूर्वक. मजेशीर आहे. आणि तुम्हाला एक सांगू, तुमच्या वागण्याचं त्याला आश्चर्य वाटत नाही. तुमच्या बाबतीत देवाला सगळं काही ठाऊक आहे आणि जे काही तुम्ही करणार असता, प्रत्येक बरा वाईट उच्चारला जाणारा शब्द, तुमची होणारी प्रत्येक चूक आणि चांगल्या गोष्टी तुम्ही पाहण्यापूर्वी आणि त्या करण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्याने पाहिलेलं आहे. यिर्मयाला सेवेत येण्यापूर्वी तो यिर्मयाला काय म्हणतो? मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले व नेमिले पवित्र केले. ही सगळी दैवी गोष्ट आहे. देव निवडतो आणि उपयोग करतो.
आपली योग्यता असते म्हणून तो ते करत नाही. तो हे करतो कारण तो प्रेमळ आणि दयाळू आहे आणि कुठेतरी त्याच्या योजनेनुसार त्याला वाटतं तो आपल्यासाठी आणि आपल्याद्वारे काही करू शकतो. त्यामुळे आज कोणी उत्साहित आहे का सांगा मला तुम्ही ऐकल्यावर. हे देवाने एकत्रित केलेले ग्रुपमधले लोक बघून मला हसू येतं. त्यांचा मिनिस्ट्रीसाठी देव उपयोग करतो हे खरंच अद्भुत असं चमत्कारिक आहे. कधी कधी डिलिरियस ग्रुप आमच्यासोबत प्रवासात असतो. आमच्या मागच्या सभेत ते आमच्यासोबत होते आणि मार्टिन स्मिथ जो मुख्य गायक आहे त्याने साक्ष दिली की तो गायन विषयात नापास झाला होता. माझे केस कापणारी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या शिक्षिकेने प्रगती पुस्तकावर असा शेरा लिहिला होता की डेबोराला कात्रीची भीती वाटते. मी स्वतः इंग्रजीत जवळपास नापास होत असे. मला ते नाम आणि क्रियापद समजत नसे. मी त्याची पर्वाही करत नसे. मला केवळ बोलायचं होतं. मी पर्वा करत नसे नाम की क्रियापद, विशेषण की क्रियाविशेषण. मला त्याची पर्वा करायची गरजच नव्हती. मला फक्त बोलायचं होतं. मी डी मिळवून पास झाले इंग्लिशमध्ये. आणि ही अफवा वाटते आता ऐकताना की स्टेडियम खचून भरलंय. आराधनेचं नेतृत्व करणारा गायन विषयात नापास आहे. प्रवचन करणारी स्त्री इंग्रजीत नापास होतेय. हे आश्चर्यकारक आहे. नक्कीच कोणी म्हणेल आश्चर्यकारक. हे खरंच आश्चर्यकारक असतं जेव्हा देवाचा आत्मा आपल्याबरोबर असतो आणि तो आपल्याला संपूर्णपणे बदलून टाकतो आणि पूर्णपणे वेगळे स्त्री आणि पुरुष म्हणून उपयोगात आणतो त्याच्या गौरवासाठी. आज मी म्हटलं तसं आपल्या पुढे जाण्यात मोठा अडथळा असतो तो गर्विष्ठ आत्म्याचा. जेव्हा आपण विचार करतो की आपण आहोत, देव नव्हे, किंवा आपणच योग्य आहोत, किंवा जेव्हा देव आपला उपयोग करतो मोठ्या कामांसाठी आपल्याद्वारे, आपण हवेत तरंगायला लागतो आणि खालील लोकांकडे पाहून विचार करतो की आपण जे करतो ते करू शकत नाही. देवाने तुम्हाला हेतुपूर्वक निवडलंय. त्याने तुम्हाला निवडलंय. त्याप्रमाणे त्याच्या प्रीतीत त्याने आपल्याला निवडलं, त्याचे स्वतःचे म्हणून आपल्याला उचललं. कसं तर ख्रिस्तामध्ये. बघा, ख्रिस्तामध्ये त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष त्याला समर्पित असावे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रीतीमध्ये निवडून घेतले. आता लक्ष द्या, हे सगळं जर आपल्याला कळालं नाही तर गोंधळ होईल. खरं तर विषयातली सत्यता ही आपण ख्रिस्तामध्ये काहीतरी आहोत. आपण ख्रिस्तामध्ये तो तुम्हाला निर्दोष असं पाहतो. देव तुम्हाला तुमच्यामध्ये पाहत नाही, तो तुम्हाला ख्रिस्तात पाहतो. म्हणूनच जेव्हा आपण येशूच्या नावाने प्रार्थना करतो तेव्हा विस्तारित बायबल म्हणतं आपण देवाला ख्रिस्त प्रदर्शित करत असतो. जेव्हा तुम्ही जाऊन प्रार्थना करता तुम्ही संपूर्णपणे स्वतःचं प्रतिनिधित्व करत नाही. आणि जेव्हा मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, प्रार्थनेपूर्वी मला ते जाणवतं जर देव प्रार्थनांची उत्तरं देणार नसेल, ऐकणार नसेल तर मी का करू ती प्रार्थना? देवा, माझा विश्वास आहे प्रार्थनेपूर्वीच तू हे करणार आहेस. जेव्हा आपण साधी विश्वासाची प्रार्थना करतो, मला विश्वास आहे लोक निरोगी बरे होतील, त्यांना सुटका मिळेल, त्यांना स्वतंत्र केलं जातं, मला विश्वास आहे लोकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारात कलाटणी मिळेल. माझा विश्वास हा नाहीये की मी सामर्थ्यवान व्यक्ती आहे जी अशी महान प्रार्थना करू शकते, पण येशूच्या नावाने माझ्यात आत्मविश्वास आहे. येशूच्या नावाने की जेव्हा मी त्या नावाचं प्रतिनिधित्व पुढे करते, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा टेकला जाईल. हे आपल्या संबंधी नाहीये. आपण काय केलं, करू शकतो, काय करू शकलो असतो या बाबतीत हे नाहीये. तर हे आहे आपण ख्रिस्तात असणं. मला वाटतं आपण ख्रिस्तात कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी थोड्याफार प्रगटीकरणाची गरज आहे. ख्रिस्तामध्ये तर हे समजून घ्या, त्याच्यामध्ये तो तुम्हाला निर्दोष असे पाहतो, कलंकरहित, समर्पित, पवित्र. तुम्ही खूप आश्चर्यकारक व्यक्ती आहात. एक सांगू, ख्रिस्तात तुम्ही स्वतः बाबतीत उत्साहित असा. वचन 7, इफिस्करास अध्याय 1 वचन 7, त्याच्यामध्ये त्याच्या रक्ताद्वारे मिळवलेली मुक्ती, सुटका आणि तारण, माफी, क्षमा आपल्या अपराधांपासून, कमजोरी आणि अवज्ञेपासून. तुम्हाला ऐकू आलंय का? तुम्हाला ऐकू आलंय? त्याच्यामध्ये आपल्याला
मुक्ती आहे. शत्रूपासून सुटून आपण परतलो आहोत. आपण देवाचे आहोत. सैतानाशी आपला कुठलाही संबंध नाही. तुम्ही कोण नव्हतात हे जेव्हा तो सांगू लागतो तेव्हा फक्त आभार माना की मला त्याने देवासाठी अधिक उत्साही करावं, कारण खरं तर तो माझ्यावर प्रीती करतोय आणि आहे तसा माझा स्वीकार करतोय. त्याच्या रक्ताद्वारे मुक्ती आणि तारण, माफी, क्षमाशीलता हे आपल्या अपराधांपासून, कमजोरी आणि अवज्ञेपासून यासाठी आपण पात्र आहोत म्हणून नाही, तर त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे आपल्यावर विपुलतेने केली आहे, विपुलतेने केली आहे. वचन 11, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी देवाचे वतनदार, वारसदार झालो आहोत. येशू ख्रिस्तासह तुम्ही सहवारसदार झाला आहात. आज मी तुम्हाला काही वचनं दाखवणार आहे ज्यात स्पष्ट सांगितलंय की येशूला पित्याकडून मिळणारी प्रत्येक गोष्ट पायरी पायरीने तुमच्याकडे प्रसारित केली आहे. त्यासाठी सतत कार्य करावं म्हणून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याच्या बलिदानाद्वारे आणि मरणाद्वारे प्रत्येक गोष्ट जी येशूने मिळवली, जी देवाने त्याला दिली, ख्रिस्तात तुम्ही त्याचे वारस आहात. तुम्ही त्याचे वारस आहात. कुठेही भटकत राहू नका. इथून पुढे स्वतःविषयी वाईट बोलत किंवा कुचाळक्या करत किंवा तोंड उतरलेले, स्वतःची कीव करणारे, हताश आणि निराशपणे इतरांसोबत तुलना आणि स्पर्धा करणारे असे. त्याची काहीही गरज नाहीये. उलट गरज आहे ताठ मानेची आणि पाठ ताठ करून चालण्याची. तुम्ही देवाचे घर आहात हे माहिती असण्याची. तुमच्यासाठी सुंदर योजना आहे. तुम्ही कोण आहात हे ठाऊक असेल तर नरकातला कोणताही सैतान तुम्हाला त्या महान जीवनापासून वंचित ठेवू शकणार नाही. त्याच्यामध्ये 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 बघा, त्याच्यामध्ये या शब्दावर मला जोर द्यायचा आहे, कारण त्याला तुमच्याशी कर्तव्य नाही. जेव्हा आपण म्हणतो आम्ही देवाचं नीतिमत्व आहोत, तेव्हा नेहमीच त्यात आपल्याला जोडावं लागेल ख्रिस्तात. म्हणजे आपला सगळा गोंधळच आहे. एकदा एक बाई म्हणाली, एक सांगू, या न्यूयॉर्कमध्ये सगळे विदूषक आहेत, पण एक सांगू, आपण सगळीकडेच असं म्हणू शकतो. म्हणजे मी कुठेही गेले तरी हेच म्हणतील. म्हणून सत्य हे, त्याच्याशिवाय आपण व्यर्थ आहोत. येशू म्हणतो, माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आपली काही किंमत नाही, मोल नाही. तथाकथित सत्कार्य आणि आपली स्वर्गातली जागा आपण खरेदी करू शकणार नाही. आपण ती मिळवू शकत नाही. आपली पात्रता नाही. आपण तेवढे सद्गुणी नाही देवाचं पावित्र्य मिळवण्यासाठी. पण ख्रिस्तामध्ये सगळ्यासाठी आपण पूर्णतः त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. लक्षात घ्या, ख्रिस्तामध्ये माझा विश्वास आहे या ठिकाणी आज असे लोक आहेत ज्यांना आजपर्यंत याबाबतचं प्रगटीकरण झालं नाही. टीव्हीवरून बघणारे प्रेक्षक, तुम्ही हताश, दुःखी, अशांत, आनंद हरपलेले आहात आणि तुम्ही म्हणता की आम्ही देवाला खूप शोधलं. पण खरं तर तुम्ही देवाला शोधलं नाही, तर कुठल्या तरी नावाचा धर्म शोधलात. त्याने तुम्हाला अपयशी बनवलं. ज्याला तुम्ही धर्म म्हणता त्यासाठी येशू मरण पावला नाही. येशू यासाठी मरण पावला की तुमचं देवाशी नातं जोडलं जावं. हा आहे नाते संबंध. आमेन. देव तुमच्यावर प्रीती करतो. हा निरोगी करणारा मलम आहे तुमच्या आत्म्यासाठी. तो तुमच्या जीवनातला तुटलेपणा जोडतो, कारण देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तो कधीही थांबणार नाही. तो तुमच्यावर विनाअट प्रीती करतो, जरी तुमची पात्रता नसली तरी, आणि तुम्ही काहीही करून प्रीती करण्यापासून त्याला थांबवू शकत नाही. बघा, पुष्कळ जण याचा स्वीकार करत नाही, त्यामुळे चांगलं काही त्यांना घडवता येत नाही. कारण सत्य हे, जर तुम्ही विश्वास ठेवला नाही आज जे सांगितलंय त्यावर, तर मग जरी ते सत्य असलं, जरी किंमत चुकवून तुमच्यापर्यंत आलं असलं, ते तुमच्यासाठी सत्य नसेल. ते सत्य असेल, पण तुम्ही अनुभवू शकणार नाही, कारण तुमचा विश्वास नाही. जे काही आपल्याला मिळतं ते देवापासून विश्वासाद्वारेच मिळत असतं. जे बायबलमध्येच सांगितलंय त्यावर विश्वास ठेवण्याने. बायबल म्हणतं, या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या क्षणी मी तुमच्या मनाच्या नवीकरणासाठी मदत करतेय. हेच मी तुम्हाला आज पुष्कळ वेगवेगळ्या मार्गाने सांगितलंय आणि पुढील संदेशासाठी अजून 40 मिनिटं आहेत. यात तुमच्या मनाचं नवीकरण होतंय. तुमच्या मनावर पुष्कळ वर्षांपासून असलेला सैतानाचा पगडा खाली खेचला जातोय. तुमच्या मनाच्या अंधकारात प्रकाश येतोय आणि तुम्ही प्रकाशित होत आहात मनाने. तुमच्यापैकी पुष्कळ जण घरी जाऊन यावर मनन करणार आहेत वारंवार. ख्रिस्तामध्ये हे शक्य आहे का? मला काही किंमत आणि मोल असू शकते का? देव माझ्यावर प्रीती करतो, मी जसा आहे तसा तो माझा स्वीकार करतो, हे शक्य आहे का? आणि जेव्हा तुम्ही असा विश्वास धरता, तेव्हा सगळं काही आनंदमय असेल.
वचन 11 परत बघूया. त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी देवाचे वतनदार झालो आहोत. जो देव आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे चालवतो. आणि एक सांगू का, देव हा विचार आपण करतो त्याहीपेक्षा कितीतरी अधिक असा अधिकारी आहे. बायबल म्हणतं तो सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाप्रमाणे करतो. बायबल म्हणतं तो सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाप्रमाणे करतो. वचन 13 आणि 14, त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आलेला आहे. तुमच्यावर, हालेलुया, तुमच्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे, जो तुम्ही किंवा मी पाहू शकत नाही. पण मी एक सांगू शकते की सैतान ते बघत असतो. तुमच्यासाठी काय आहे तर देवाची मालमत्ता आणि त्रिवार वंदन. पवित्र आत्म्यात शिक्का मारणं म्हणजे संरक्षित करणं. जगातील सर्व सडकेपणा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपण शेवटच्या दिवसासाठी पवित्र आत्म्याने शिक्का मारलेले असे आहोत. ठीक आहे, आता हे अधिक चांगल्या प्रकारे वचन 14 मध्ये सांगितलंय, मला ते आवडतं. पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. वा, या सगळ्याचा विसार दिलेला आहे, त्याची हमी दिलेली आहे. जर एखादी गोष्ट चालत नसेल तर हमी दिलेली आहे, तेव्हा मी म्हणू शकते, 1 मिनिट थांबा, सैताना, माझ्याकडे याचा विसार आहे. पवित्र आत्म्याद्वारे तो माझ्या जीवनात कार्यरत राहणार आहे. कारण एक सांगू, सैतान म्हणेल तुम्ही तारण पावलेले आहात असे वागू नका. हे नक्की आहे की देव तुमच्या गरजा भागवणार. तुमच्या आर्थिक बाबी पहा जरा. मला या आरोग्य दानासंबंधी काही सांगू नका. तुम्हाला कसं वाटतंय बघा. या मदतीची गोष्ट मला सांगू नका. तुमच्यासाठी काही चांगले घडू शकत नाही. जर देव तुमच्यावर इतकी प्रीती करतो तर मग तुमचं जीवन असं उद्ध्वस्त का? मग तुम्हाला बायबलकडे जाऊन म्हणावं लागतं, माझ्याकडे विसार आहे. आत्ता या इथे इफिस्करास 1:13, मी पवित्र आत्म्यात शिक्का मुद्रित आहे. पवित्र आत्म्यात शिक्का मुद्रित. वचन 14, पवित्र आत्म्यात वतनाचा विसार दिला आहे. आणि केवळ मी पाहू शकत नाही म्हणजे ते मार्गात नाही असं नाही. फलप्राप्तीचा दिवस येतोय. आमेन. आपल्याला आपले मोल कुठे मिळेल? सोबत आपली किंमत आणि उद्देश जगराहाटीप्रमाणे नाही. रोमकरास 12:2 हे वचन चर्चमध्ये आपण वाचतो. हे खूप महत्वाचं आहे. या जगाशी समरूप होऊ नका, त्यांच्यासारखा विचार करू नका, वागू नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर, बदल पूर्णतः होऊ द्या. जगामधील किंमत किंवा मोल हे त्या पदाला, संपत्तीला, नावाला, शैक्षणिक स्तराला, स्वतःच्या नावापुढे अनेक पदव्यांची नावं लिहायला त्याला प्रतिष्ठा असते. बघा, मी नक्कीच शिक्षणाच्या विरोधात नाही, ते खरंच खूप महत्वाचं आहे. योग्य कारणासाठी जर नाव दिलं जात असेल तर तो सन्मानच असतो. त्यामुळे अनेक पदव्या असणं ही काही वाईट गोष्ट नाही, म्हणजेच तुम्ही श्रम केलेले आहेत. पण एक सांगू का, त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा चांगले होत नाही. आणि असे कितीतरी लोक आहेत ज्यांना या ना त्या प्रकारे अशी संधी मिळते. त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांचं संगोपन योग्य नसतं, कदाचित ते हुशार नसू शकतात. काहीही कारणं असली तरी ठीक आहे, खरंच ठीक आहे. आमेन. कारण देवाने जगातील दुर्बल आणि मूर्ख असे निवडलेत काही उद्देशांसाठी, ज्ञानांना लाजवण्यासाठी. कधी कधी काही लोक खूप हुशार असतात, देव त्यांचा उपयोग करत नाही, कारण ते लहान बाळकासारखे बनत नाहीत, पूर्ण विश्वास टाकत नाहीत. कारण बघा, फक्त नाव हे खरंच खूप महत्वाचं नसतं. ही मजेशीर गोष्ट असे, जिथे जिथे तुम्ही संदेश द्यायला जाता लोक विचारतात तुम्हाला काय म्हटलेलं आवडेल, तुमची प्रस्तावना कशी करायची. रेव्हरंड, बिशप, सिस्टर, हे आणि असंच अजून काही. मी म्हणते मी फक्त जॉयस. देवाचं वचन इफिस्करास 1:4 मध्ये आपल्याला शिकवतं की देवाने त्याचे स्वतःचे होण्याकरिता आपल्याला निवडले आहे. मित्रांनो, हे खूप छान आश्वासक असं आहे आणि यावर विचार करा. तुम्ही खास आहात आणि देवाची तुमच्यासाठी विशेष योजना आहे.
ख्रिस्तामध्ये असण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. माझा विश्वास बऱ्याच लोकांची ओळखच चोरीला गेली आहे आणि आपण कोण आहोत हेच त्यांना माहीत नाही. त्यामुळे ते इतर लोकांची तुलना करतात किंवा स्पर्धा करतात. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे पाहणं खरंच खूप मजेशीर असतं, हे लक्षात घ्या. खूप आभार मानते तुमचे. तुमचा दिवस चांगला जाओ ख्रिस्तामध्ये. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.